नमस्कार. आयुर्लॉजिकमध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे. आधीच्या भागामध्ये आपण सातूचं पीठ गोड बनवलं होतं. आजच्या भागामध्ये आपण ते चटपटीत बनवून कसं खायचं ते बघणार आहोत. कारण रोज गोड जर आपण मुलांना दिलं तर ते दुसऱ्या चवीचे कोणतेच पदार्थ खात नाही. त्यामुळे कधीतरी गोड द्यायला हरकत नाही, परंतु आज आपण ते चटपटीत बनवून जर का त्यांना दिलं तर ते सुद्धा त्यांना नक्कीच आवडणार आहे. ते आहे काकडी पीठ. चला बघूया कसं करायचं. तर काकडीच्या छान अशा फोडी करून घेतल्या आहेत मी. ह्यात आपल्याला आता हे सातूचं पीठ घालायचं आहे. अंदाजाने आपण घालायचं 4-5 चमचे आणि हे छान कालवून घ्यायचं. हे पीठ छान, काकडीला जे काही पाणी असतं ना त्या पाण्यानेच हे ओलसर झालं पाहिजे, तेवढंच हे पीठ घालायचं. याला वरून पाणी किंवा दुसरं काहीही आपल्याला घालायचं नाहीये. आणि आता ह्याला चव येण्यासाठी आपण थोडंसं मीठ, जिरेपूड, थोडंसं तिखट आणि चाट मसाला असा ह्याच्यामध्ये घातलेला आहे. हे छान आपण आता एकजीव करून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर हे कढवलेलं तेल थोडंसं 1 चमचा, याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग असं मी घातलेलं आहे. हे थोडंसं जर का आपण घातलं ना तर ह्याची चव खूप छान होते. खाताना जे जिरं आणि मोहरी दाताखाली येतं त्यामुळे याचा फ्लेवर अजून छान होतो. आता तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये नुसती कोणी काकडी खा म्हटलं तर खात नाही, विशेषतः लहान मुलं नुसती काकडी खाणार नाही. परंतु ही काकडी आणि ती सातूचं पीठ असं दोन्हीही मिक्स करून जर का आपण त्यांना दिलं तर त्यांच्या पोटामध्ये काकडी सुद्धा जाईल आणि सातूचं पीठ सुद्धा जाईल आणि दोन्ही याचे ते फायदे त्यांच्या शरीराला मिळेल. काकडीमध्ये भरपूर पाण्याचा अंश असतो, त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन होणार नाही आणि सातूचं पीठ हे पौष्टिक आहे, त्यामुळे त्यांना एनर्जी मिळेल आणि मस्त दिवसभर तुमचे मुलं छान एनर्जी युक्त राहतील आणि त्यांचं पोषण सुद्धा छान होईल. नक्की करून पहा, तुम्ही सुद्धा खा आणि तुमच्या मुलांना पण खाऊ घाला.